शासनाने ठरवलेलं आहे आणि त्याकरता सगळ्या यंत्रणा सतर्क केलेल्या आहेत. पिंजरे आता नगर जिल्हा आणि पुणे जिल्ह्यामध्ये पिंजऱ्यामध्ये साधारण 150 बिबट्या त्या ठिकाणी दररोज त्यांना खाद्य दिलं जातं. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जर का बिबट सफारी नगर जिल्ह्यामध्ये 2 ठिकाणी बिबट सफारी पहिल्या प्राधान्याने करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. आणि जेणेकरून मगाशी त्यांनी सांगितलं की बाबा मुंबईच्या लोकांना म्हणजे या प्राण्यावर प्रेम आहे. आता बाब असे आता मान्य परिणय फुके बोलू शकतात, मी नाही बोलू शकत. आता बाब असे की समाजामध्ये प्रत्येक विचारसरणीचे लोक आहेत. एखाद्याला एखादी गोष्ट आवडते, दुसऱ्याला ती गोष्ट आवडत नाही. आणि म्हणून याला लोकशाही म्हटले जाते. आणि अशा परिस्थितीमध्ये नियमानुकूल ज्या गोष्टी आहेत त्या करण्याचा राष्ट्र शासनाने निश्चितपणे विचार केलेला आहे. सर्वच परीनं म्हणजे स्थानिक लोक, लोकप्रतिनिधी, NGO या सगळ्यांच्या वतीनं मगाशी म्हटल्या मक्याचं सभापती महोदय मी असं म्हटलेलं आहे की ज्या कालखंडात जे हिंस्र प्राण्यांची शिकार म्हणजे ससे, हरिण, कालवीट वगैरे त्यांना खाद्य करण्याकरता आतमध्ये काय राहिलेलं नाही. आणि म्हणून फळं झाडं त्या ठिकाणी लावावी आणि ती पण उंच मोठी झालेली 1-2 वर्षामध्ये त्याचा इफेक्ट मिळेल अशी झाडं लावायची असे मी निर्देश दिलेले आहेत. आणि लवकरच 2-1 वर्षामध्ये सर्व अभयारण्यामध्ये अशा प्रकारची फळं झाडं लागली जातील जेणेकरून काही प्राणी जातील आणि मग ते प्राणी त्यांची शिकार आहे. कोणाची? हिंस्र प्राण्यांची. म्हणजे बाहेर येऊन मानवांचा न प्राण्यांचा संघर्ष होणार नाही याची दक्षता निश्चितपणे घेतली जाईल. शशिकांत शिंदे. आपल्याला दादांचं मी उत्तर ऐकलेलं आहे. काल एका दादांचं उत्तर ऐकलं. सरकार आर्थिक संकल्प दाखवत आहे. 6,000 कोटीची त्यांनी मागणी केलेली आहे मंत्र्यांकडे. मागच्या वेळेला दादांनी ह्याच सभागृहामध्ये उत्तर दिलं होतं की डोंगरी भाग आहे, आदिवासी भाग आहे, तिथे पूर्णपणाने नेट देण्याच्या बाबतीमधली आपण घोषणा केली. तसे प्रस्ताव प्रत्येक लोकप्रतिनिधी पाठवलेले आहेत 10-20 कोटीचे. सभापती महोदय, आता आम्हाला तुमच्याकडून संरक्षण एवढंच पाहिजे की मी दादांच्या कार्यक्षमतेवर काय मी शंका घेणार नाही. अनेक वर्षापासून राजकारण आहे, सक्षम आहे, धाडशी आहे. परंतु दोन्ही दादांना अर्थसंकल्पातून आम्हाला निधी मिळावा अशा प्रकारची मागणी सभागृहात करायला लागते. आता तुम्ही रुलिंग आम्हाला द्यायचं आहे. तुम्ही वरून रुलिंग द्या की या सर्व लोकांच्यासाठी माणसांचा जीव वाचवण्यासाठी जी नेटची मागणी आहे त्यांनी 6,000 कोटीची मागणी केलेली आहे आणि आवश्यक आहे नेट. आणि त्यांनी ते प्रस्ताव दिले, प्रत्येक जिल्ह्यातून आलेले आहे. नेट आवश्यक आहे कारण ते वन्य प्राणी मग गावात डोंगरी भागामध्ये किंवा ह्याच्यामध्ये येऊ नये यासाठी त्यांनी चांगली उपाययोजना केलेली आहे. त्यासाठी जर मागणी केलेली असताना सुद्धा अर्थसंकल्पात तरतूद झाली नाही तर सभापती म्हणून या प्रश्नाला न्याय देण्यासाठी, माणसाचं जीवन वाचवण्यासाठी आपण तशा प्रकारचा हस्तक्षेप करून तशा प्रकारचा आपण उत्तर व्यवस्थित ऐकलं नाही. त्यांच्याकडून उत्तर आल्यानंतर त्यांच्याकडून उत्तर हो म्हणून आलं तर अर्थ नाही आलं तर या प्रश्नाला न्याय देण्यासाठी आपण हस्तक्षेप करावा लागेल. त्यांनी त्याप्रमाणे निधी उपलब्ध करून देण्याची शाश्वती ते देणार आहेत का? 12,000 कोटी रुपयाची मालमत्ता ते त्यांच्या फॉरेस्टमध्ये निर्माण केलेली आहे. त्याच्या अगेन्स्ट ते बँकेकडून 6,000 कोटीचं कर्ज घेणार आहेत आणि त्याच्यावर आपण सांगितलेल्या सगळ्या सुविधा ते निर्माण करण्याचा त्यांच्या विभागाअंतर्गत प्रस्ताव विचाराधीन आहे असं त्यांनी म्हटलंय. दादांनी उत्तर दिलं होतं, मंत्री महोदयाने उत्तर दिलं होतं, प्रस्ताव आलेत. त्यांनी सांगावं की त्या प्रस्तावाला या असलेल्या ह्याच्यातून पैशाची तरतूद झाली का? कर्ज हा नंतरचा भाग आहे. मंत्री महोदय ते तरतूद करणार का एवढं सांगून द्या. सभापती महोदय, ज्या वेळेला पुणे जिल्ह्यातल्या शिरूर, जुन्नर आणि अहिल्यानगरच्या काही भागामध्ये बिबट्यांचा ज्याला वावर झाला त्यावेळेला सन्माननीय म्हणजे कैलास अजितदादांनी सुमोठं 11 कोटी रुपये वन खात्याला आपल्या DPDC मधून दिले. त्याचं अनुकरण राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी केलं. आता मी गिरीश महाजन साहेबांना सांगितले बाबा आता कुंभमेळ्याचे मंत्री तुम्ही आहात. आता येणाऱ्या साधू संतांच्या त्या कल्पामध्ये कधी बिबटे जाऊ याच्याकरता इन ॲडव्हान्स त्या ठिकाणी गिरीश नाही त्यांचं त्यांनी अलर्ट केलेलं आहे.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती निधीची तरतूद करा, नाहीतर बिबट्या जर कुंभमेळ्यात घुसला नाही रे, सुदैवानं गिरीश भाऊ महाजनांनी ती 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 माझी भूमिका त्यांनी लगेच मान्य केली Yes. आणि त्यांनी सांगितलं का तुमच्या अधिकाऱ्यांना सांगा तशा मागणी करा आणि ते तसे पैसे देणार आहेत. म्हणजे एकूणच मागाशी सभापती महोदयांनी जी बाब शिंदेसाहेब आपल्या प्रश्नाच्या अनुषंगाने सांगितली गोष्ट करी, वन विभागाच्या FDCMच्या प्रॉपर्टी 12,000 कोटीची आहे, ती मॅच्युअर्ड झालेली आहे आणि जर त्या ठिकाणी जर ती कापली नाही तर त्या ठिकाणी त्याचा उलट ऑक्सिजनच्या ऐवजी कार्बन डायऑक्साईड तयार होईल आणि म्हणून मंत्रिमंडळासमोर मी जाणार आहे आणि त्याच्यातून 6,000 कोटी रुपये कर्ज घेण्याची त्यांची परवानगी घेऊन आणि मग वन खातं सक्षम करून मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे काही ठिकाणी गावाला म्हणजे आर्टिफिशियल जाळी लावणं किंवा चेन लिंक लावणं या सर्व बाबती करता अरे शेवटी ही वन खात्याची प्रॉपर्टी जर वन खात्याच्या सर्व बाबी करता वापरताना आली तर त्या प्रॉपर्टीचा फायदा काय. आणि मला विश्वास आहे की ते मंत्रिमंडळ त्याला संमती देईल आणि मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे जर का नाही मिळालं तर मग माननीय सभापती महोदयांना आपण त्याच्यात हस्तक्षेप करायला लावू ना. ओके. येस, प्रवीण दरेकर. सभापती महोदय, धनगर बांधवांचा मेंढपाळ हा व्यवसाय आहे स्पेसिफिक आणि वनामध्ये